नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आपली गाडी भरली होती काल कोल्हापूरसाठी भरली असताना आपण निघालो पुढील प्रवासासाठी. हे बघू शकता आशिवचा टोल नाका वगैरे क्रॉस केला. त्यानंतर आपण लागलो सोलापूरच्या दिशेने हे सोलापूर धुळे हायवे एक नंबर हायवे आहे मित्रांनो. गाडी चालवायला पण कंटाळा येत नाही आणि एकदम सॉफ्ट रस्ता आहे. नंबर 1 होता. त्यानंतर थांबलो आपण तमलवाडी टोल नाक्यावर. एक छोटासा ब्रेक घ्यावा म्हणला, त्यासाठी एक चहा घेतला. त्यानंतर गाडीचा काच वगैरे सर्व साफ करून घेतला, पाणी मारलं, थोडीशी शॅम्पू लावून गाडीचा काच क्लीन केला. कारण आपल्याला रात्रभर जी आहे ती गाडी चालवायची होती. तिथून सर्व आवरून आपण निघालो पुढील प्रवासासाठी. कारण थांबून चालणार नव्हतं, प्रवास खूप लांब आहे. अजून जवळपास आपलं 200 किलोमीटर शिल्लक होतं. त्यामुळे कंटिन्यू आपण प्रवास केलो आणि सोबत पण कुणी नव्हतं. त्यामुळे पुढे एक 100 ते 150 किलोमीटर आपलं अंतर राहिलं होतं कोल्हापूर. तिथेच एक मावशीचं एक हॉटेल आहे टोल नाक्यावर. तिथं मस्तपैकी जेवण दिलं. जेवणाची क्वालिटी एकदम खास होती. चहा वगैरे घेतला आणि आपण पोहोचलो. बघू शकता हे कोल्हापूर तावडे हॉटेलचा ब्रिज आहे. त्या ब्रिजपासून आपण लेफ्ट घेतला आणि आपण निघालो गांधीनगरकडे. बस 6 वाजता सुरू केलेला प्रवास आपण 3 वाजता कोल्हापूर गांधीनगरला पोहोचलो. झोप वगैरे घेतली आणि सकाळी बघू शकता दुसऱ्या मजल्यावर आपल्याच मोठ्या भावाचा मित्राचा फ्लॅट होता. तिथेच त्याने सकाळी मस्तपैकी जेवण केलं. आलूची भाजी, चपाती, मस्तपैकी बटर मिल्क, ताक आणलं होतं बाहेरून. सर्व जेवण वगैरे आटपलं आणि गेलो. जो माल पार्टीला द्यायचा होता तो माल वगैरे खाली करायला चालू झालं. इथं जवळपास गांधीनगरमध्ये 2-3 गल्ल्या सोडून त्या मार्केटमध्येच दुकान होतं त्यांचं. ते माल वगैरे सर्व खाली केला. त्यानंतर बघू शकता हे आहे गांधीनगर मार्केट. हे सकाळी असल्यामुळे इथं गर्दी दिसत नाही, शांत होते वातावरण. कोल्हापूर ही सिटी आधीपासूनच खूप शांत आहे आणि जे प्राचीन आहे ते सर्व तसंच केलेलं आहे. आपण त्यानंतर पोहोचलो. आपण ज्या कामासाठी आलो होतो फर्निचर लोडिंगसाठी, तिथूनच जवळपास 1 किलोमीटर अंतर गेल्यानंतर आपण लोडिंगच्या दिशेने गेलो. बघू शकता लोडिंग वगैरे केली, गाडी वगैरे सर्व भरून घेतली. गाडीमध्ये सर्व फर्निचरचं जे लग्नाला लागते ते सर्व साहित्य होतं. साहित्य वगैरे भरून घेतलं. चांगल्या प्रकारे रस्सी वगैरे मारली. खूप उशीर झाला होता त्यामुळे थोडा नाश्ता केला आणि प्रवासाचा पुढे आपल्याला थकवा घालण्यासाठी आपण स्ट्रिंग घेतलं. कारण स्ट्रिंग तर आपल्याला लागतंच मित्रांनो. स्ट्रिंग वगैरे घेतलं आणि एक 100 किलोमीटर प्रवास केल्यानंतर रात्री ज्या हॉटेलवर थांबवतो त्याच हॉटेलवर आपण थांबलो. मावशीने एक नंबर नॉनव्हेज थाळी दिली. आपल्या मित्राला पण खूप आवडली. जेवण वगैरे सर्व आटपलं. त्यानंतर आपण निघालो पुढील दिशेने, आपल्या गावाकडच्या प्रवासाच्या दिशेने. जवळपास 100 ते 125 किलोमीटर पास केलं. आपण पोहोचलो सोलापूरमध्ये. तमलवाडी टोल नाक्यावर मस्तपैकी म्हणलं आता एक चहा घ्यावा प्रवासातला थकवा दूर करण्यासाठी. चहा वगैरे घेतला आणि थांबून पण चालणार नव्हतं, उशीर खूप झाला होता. 12-12:30 वाजता आपण निघालो पुढील प्रवासाच्या दिशेने. चालूच होता मित्रांनो. आपण 5-5:30ला गाडी घेऊन कोल्हापूरमधून निघालो होतो. जवळपास आपल्याला आपल्या गावी यायचं होतं. जवळपास पहाटे आपण 2 ते 3 वाजता पोहोचलो. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.